नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आरोग्य विभाग भरती ग्रुप क व ड अंतिम उत्तर तालिका म्हणजेच मित्रांनो सेकंड आन्सर शीट कधी येणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। निकाल कधी लागणार आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य विभाग जॉइनिंग कधी भेटणार हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने एक प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी प्रसिद्ध केलेले आरोग्य विभाग भरती ग्रुप क ड बाबत। आता आरोग्य विभागाच्या परीक्षा मित्रांनो 30 नोव्हेंबरला सुरू झाल्या होत्या आणि 12 म्हणजे 12 डिसेंबर 2023 रोजी ह्या पूर्ण परीक्षा या ठिकाणी संपलेल्या आहेत। त्यामध्ये मित्रांनो पहा 15 तारखेला फर्स्ट आन्सर शीट आलेली होती, त्याच्यानंतर 17 तारखेपासून तर 20 डिसेंबरपर्यंत या ठिकाणी आक्षेप घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिन आय डीवर उपलब्ध करून देण्यात आली होती। तर त्याच्यानंतर म्हणजेच 20 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतले तर एकूण 10,000 ऑब्जेक्शन या ठिकाणी आरोग्य विभागाकडे प्रसिद्ध झालेले आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे 10,000 आक्षेप घेतलेल्यामुळं जे काही प्रश्न या ठिकाणी जवळपास 10,000 ऑब्जेक्शन या ठिकाणी TCS कंपनीकडे आलेले आहेत, त्यामुळे याची काटेकोरपणे तपासणी TCS कंपनीकडून चालू आहे। अशा स्वरूपाचे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे, म्हणजे जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गैरसमज होता की आरोग्य विभागाची फर्स्ट आन्सर शीट लवकर आली परंतु सेकंड आन्सर शीट का येत नाही, त्यामुळे असा गैरसमज विद्यार्थ्यांचा झालेला होता। त्यामुळे या जे काही सेकंड आन्सर शीटसाठी गव्हर्नमेंट का उशीर लावत आहे किंवा TCS कंपनी का या ठिकाणी सेकंड आन्सर शीट टाकत नाही, त्यामुळे या ठिकाणी TCS कंपनीकडनं आणि गव्हर्नमेंटच्या आरोग्य विभागाकडनं मित्रांनो आहे आक्षेप जे काही घेण्यात आले होते त्यावेळी एकूण 10,000 ऑब्जेक्शन विद्यार्थ्यांनी घेतले। त्यामुळे त्याचं काटेकोरपणे या ठिकाणी निरीक्षण चालू आहे किंवा जे प्रश्न चुकीचे आहेत त्या प्रश्नाचं पडताळणी सध्या TCS कंपनीकडनं चालू आहे। त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही, त्यामुळे या ठिकाणी सेकंड आन्सर शीटसाठी उशीर केला जात आहे अशा स्वरूपाचं सांगितलं जात आहे। कारण की एकूण 10,000 ऑब्जेक्शन विद्यार्थ्यांनी घेतले तर त्याचा व्यवस्थितरित्या अभ्यास करून कुठल्याही विद्यार्थ्यावर म्हणजे कुठल्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं जाणार नाही आणि कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही यासाठी मित्रांनो यासाठी थोडा वेळ लागत आहे। तर लवकरच ही सेकंड आन्सर शीटसुद्धा प्रसिद्ध होईल आणि लवकरच मित्रांनो निकालसुद्धा लागला जाईल। कारण की यामध्ये असं सांगण्यात येत आहे की लवकरात लवकर आरोग्य विभागाचा निकाल लावण्यासाठी TCS कंपनीकडनं युद्ध पातळीवर या ठिकाणी काम चालू आहे। तर आशा करूयात मित्रांनो लवकरात लवकर सेकंड आन्सर शीट येईल आणि लवकरात लवकर आपला निकाल या ठिकाणी घोषित केला जाईल। तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद।